अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुणे शहर अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी पुण्यामध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने साखळी जोड जनजागृती करण्यात आली आहे। पुणे विद्येचे माहेरघर आहे आणि माहेरघरच राहणार, आमचे पुणे शहर नशामुक्त करा अशा आशयाचे फलक यावेळी महिलांकडून दाखवण्यात आले आहेत। पुण्यातील तरुणाई अंमली पदार्थांकडे झुकत असल्याने ते आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी अंमली पदार्थांचा निषेध करताना महिलांनी घोषणा देखील दिल्या आहेत। आज अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। गेले काही दिवस पुणे शहरामध्ये पब कल्चर असेल, अंमली पदार्थाचा साठा असेल, हा मोठ्या प्रमाणावरती सापडला गेलाय। पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करते। सरकार म्हणून या राज्यातलं महायुतीचं सरकार पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये सूचना दिल्या आहेत की ह्या विषयामध्ये कोणीही आला तरी त्याच्यावरती कडक कारवाई करा। परंतु हे सगळं होत असताना आमच्या या पुणे शहराची ओळख विद्येचं माहेरघर असणारं पुणे, एक सांस्कृतिक शहर असणारं पुणे, कलावंतांचं पुणे, पेन्शनरांचं पुणे, ऐतिहासिक वारसा असणारं पुणे, क्रांतिकारकांचं पुणे, ही पुण्याची मूळ ओळख आहे। परंतु हे सगळं करत असताना काही मंडळी पुण्याला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि पुणे शहर हे अंमली पदार्थांचं शहर आहे असा गवगवा करण्याचा प्रयत्न करतात। आज आमची संपूर्ण मातृशक्ती या ठिकाणी एकवटली आहे आणि या सगळ्या महिला भगिनींचं असं म्हणणं आहे की पुणे शहरातल्या सर्व माता भगिनींना ते आवाहन करतात की या सगळ्या लढाईमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊयात, पुणेकरांचं प्रबोधन करूयात, आपल्या मुलांना ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी या ठिकाणी एकत्र आल्या आहेत आणि पुण्यातलं ड्रग्स हद्दपार झालं पाहिजे, पुण्यातली पब संस्कृती हद्दपार झाली पाहिजे असा ठाम निर्धार या सगळ्या महिला भगिनींच्या माध्यमातून केला गेलाय। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व पुणेकर अशा पद्धतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम करत प्रशासनाच्या बरोबरीने या विषयामध्ये सक्रियपणे उतरतील। मी पुन्हा एकदा या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने सर्व पुणेकरांनी असा संकल्प करावा की पुण्यातलं अंमली पदार्थ आणि पब कल्चर हद्दपार झाला पाहिजे असा ठाम निर्धार आपल्या सर्वांना या निमित्ताने करावा लागेल। सर, या सगळ्या संस्कृतीमध्ये जाणारी आपली तरुणाई आहे, तर या तरुणाईला तुम्ही काय आव्हान कराल? मी पुणे शहरातल्या सर्व तरुण पिढीला या निमित्ताने आवाहन करतो की आपण स्वतः या सगळ्या व्यसनांपासून दूर राहावं, आपण आणि आपल्या मित्र परिवाराला सुद्धा यापासून परावृत्त करावं। कारण आपल्या पुण्याचा एक वारसा आहे, पुण्याची एक संस्कृती आहे। या पुण्याची संस्कृती जतन करण्यासाठी आपल्या देशाचं नाव, आपल्या शहराचं नाव आपल्याला मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। त्यामुळे पुण्यातली तरुणाई ह्या व्यसनापासून दूर राहील अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये सर्व तरुणाईला घेऊन आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।